नमस्कार मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये। मंडळी, आजच्या भागामध्ये आपण राशीचक्रातल्या 5व्या म्हणजेच रवी ग्रहाच्या सिंह राशीच्या ऑक्टोबर 2024 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची घेत आहोत माहिती। राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार माहिती करून घेत आहोत। तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही, कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत, कोणता ग्रह शुभ आहे अशुभ आहे, त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात। हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षातच ठेवायचं आहे। परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवतात आणि त्यामुळेच आपण करू शकता या महिन्याचं छान नियोजन। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्या राशीनुसार कोणते असणारे शुभ अशुभ दिवस, तर कोणता करायचा आध्यात्मिक साधा सोपा उपाय अवश्य पाहायला विसरू नका शेवटच्या भागात। चला तर मग आता माहिती घेऊया काय म्हणतोय ऑक्टोबर महिना आपल्या सिंह राशीसाठी। या महिन्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुग्रहाचं वक्री होणं। गुरुग्रह हा आपल्या राशीचा शुभ अशा पंचम स्थानाचा स्वामी ग्रह असून सध्या गुरुचं गोचर भ्रमण हे कर्मस्थानातून सुरू आहे, म्हणजे 10व्या घरातून। गुरुग्रह या महिन्यात 9 ऑक्टोबर पासून 119 दिवसांसाठी वक्री होणार आहे, ज्यामुळे गुरुग्रह एकाच वेळी 10व्या म्हणजे कर्मस्थानाचं आणि 9व्या म्हणजे भाग्यस्थानाचं शुभ फळ आपल्याला मिळवून द्यायला मदत करणार आहे, जे आपल्यासाठी नक्कीच खास असणार आहे। थांबलेल्या रखडलेल्या कामाला पुन्हा नवीन गती देण्यासाठी, कारण आपल्या कार्याला यामुळे मिळणार आहे यशप्राप्तीसाठी भाग्याची सुद्धा सुंदर अशी साथ। तसेच रवी ग्रह हा वडिलांचा, पितृक संपत्तीचा, मान सन्मान प्राप्तीचा, आरोग्याचा, वरिष्ठ पदाचा कारक ग्रह ज्योतिषशास्त्रात समजला जातो। त्यामुळे साहजिकच या सगळ्या कार्यातील यश मिळवून देण्यासाठी गुरुग्रहाची साथ आपल्या राशीच्या मंडळींना अतिशय उत्तम मिळणार आहे। या संपूर्ण महिन्यामध्ये आपण करत असलेल्या कार्यामध्ये कुटुंबातून वडीलधारी मंडळी, तसेच वडिलांची साथ, तर नोकरीच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांची साथ कार्याला अतिशय उत्तम मिळताना दिसेल। पंचम स्थान हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचं स्थान असल्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी, एखादी शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी किंवा महत्त्वाच्या परीक्षा या कालखंडात देण्यासाठी, त्याचप्रमाणे कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी, उच्च शिक्षणासाठी, परदेशात जाण्यासाठी आणि तसं नियोजन करण्यासाठी उत्तम साथ देणारा राहणार आहे हा महिना। तेव्हा अशी काही योजना आपली आधीपासून असेल तर अवश्य या महिन्यामध्ये आपण कामाला लागावं। गुरुग्रहाचा भाग्यस्थानाशी येणारा संबंध धर्मकार्यातील आपली रुची, आवड वाढवणारा राहील। काही धार्मिक कार्य करण्याच्या, धार्मिक तीर्थक्षेत्राला भेट देण्याच्या या निमित्ताने योग तयार होतो आहे, तर काही मंडळी यशस्वी परदेश दौरे सुद्धा अचानक आखू शकतात किंवा ती संधी मिळू शकते। जी मंडळी सामाजिक, धार्मिक आणि राजकीय वर्तुळामध्ये वावरतात, कार्यरत आहेत, त्यांना या महिन्यामध्ये या सगळ्या संदर्भातल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, महत्त्वाचं पद भूषवण्याची संधी सुद्धा मिळण्याचे योग तयार झालेले आहेत। तर नव्याने ज्यांना या क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य तसा विचार अंमलामध्ये आणायला हरकत नाही। आध्यात्मिक अनुभूती आणि आध्यात्मिक विकास साधणारा हा कालखंड राहील। परंतु 17 ऑक्टोबर नंतर रवीचं तूळ या त्याच्या नीच राशीतून होणारं गोचर भ्रमण आपल्याला आपल्या त्वचेच्या आरोग्याची मात्र काळजी घ्यायला सांगत आहे। स्किन इन्फेक्शन, तसेच मूत्रपिंड, मूत्राशय, किडनी संदर्भातल्या आरोग्यातल्या काही जुन्या समस्या असतील तर त्या पुन्हा या काळात डोकं वर काढतील, त्याचा धोका संभवतोय, तेव्हा सावधानता ठेवा। 20 ऑक्टोबर नंतर मंगळ ग्रहाचं कर्क या त्याच्या नीच राशीतून कुंडलीच्या 12व्या घरातून होणारं गोचर भ्रमण राशीला मंगळ दोष निर्माण करतोय, ज्यामुळे नातेसंबंध, भावभावंडांमधील मतभेद, वादावादी यामध्ये वाढ करून कुटुंबातील असामंजस्य थोडंसं वाढताना दिसेल। तेव्हा डोकं शांत ठेवून चर्चा करणं, निर्णय घेणं हे महत्त्वाचं राहील। तसेच कामाच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने घरापासून, आपल्या लोकांपासून दूर जाण्याचा हा योग हा कालखंड आपल्याला देतो आहे। राशीला 12वा मंगळ येतो तेव्हा अचानकपणे काही निर्णय असे घ्यावे लागतात ज्यामध्ये कुटुंबापासून दूर जाण्याचे योग तयार होतात, जे अर्थातच आपल्या मनस्वी स्वभावाला कुठेतरी टोचणी देणारं राहतं। तेव्हा मनाच्या खंबीर भूमिकेकडे अवश्य लक्ष द्या आणि आलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंड द्यावं लागेल। तर कार्याच्या ठिकाणी, कुटुंबामध्ये एकदम विद्रोही वातावरण निर्माण होतो किंवा आपल्यातलाच विद्रोह जागृत होऊ शकतो। तसेच मंगळ ग्रह हा भूमी, भवन, वाहन याचा कारक ग्रह असल्यामुळे या संदर्भात जर काही खरेदी विक्री करण्याचं नियोजन आयोजन करत असाल तर अत्यंत सावधपणे माहिती घेऊनच व्यवहार करावे, म्हणजे नुकसान होणार नाही।
ज्यांची घराची बांधकामं वगैरे सुरू असतील त्यांनी कामावर आपल्या कॉन्ट्रॅक्टरवर जातीने लक्ष ठेवायचं आहे, कारण या काळामध्ये बांधकाम मध्येच थांबण्याचा धोका निर्माण होतो, तसेच अशा कामात अशा व्यवहारामध्ये फसवणूक होण्याचा धोका वाढतो। तेव्हा घराच्या संदर्भात कुठलंही काम सुरू करणार असल्यास अवश्य ही सगळी काळजी घ्यायची आहे आणि हे लक्षात ठेवून नियोजन करायचं आहे। सरकारी कामं, महत्त्वाच्या कागदपत्रांच्या कामाचा उरक महिन्याच्या पहिल्या 15 करण्याचा अवश्य निर्धार नेटाने करून ठेवा, म्हणजे कामं यशस्वी व्हायला मदत होईल। दुसरा 15 कामातील वेग काहीसा कमी करेल, विशेष करून सरकारी कामं थोडी विलंबाने चालतील। व्यवसाय स्थानातील कुंभ राशीचा वक्री शनी आणि कर्मस्थानातील गुरुग्रह वक्री होण्याचा लाभ व्यावसायिक मंडळींना उत्तम मिळणार आहे, आपल्या व्यवसायाची गणितं आखायला आणि व्यवसाय वृद्धी करायला। 17 ऑक्टोबर नंतर तूळ राशीमध्ये म्हणजेच नीच राशीमध्ये येणारा रवी मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व प्रकारची सावधानता मात्र घेण्याची सूचना देतो आहे। कुठल्याही लोभाला बळी पडून, समोरच्या व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडून पैशाची गुंतवणूक आपल्याला करायची नाही, हे लक्षात ठेवा। तसेच उसने आणि उधारीने पैशाचे व्यवहार करणे या काळात आवर्जून टाळा। पंचमेश गुरुग्रह वक्री होत आहे, जुन्या नातेसंबंधात विशेष करून प्रेम संबंधात काही मतभेद जुने असतील तर ते मात्र कमी होण्याच्या प्रयत्नांना चांगलं यश मिळेल आणि पुन्हा नव्याने प्रेमसंबंधाचे सूर मात्र जुळतील। पंचम स्थान हे संतती स्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं, त्यामुळे ज्यांना संततीचा निर्णय दाम्पत्य जीवनात घ्यायचा आहे त्यांनी अवश्य विचार करायला हरकत नाही। तर शुक्र, बुध, रवी आणि गुरु या सर्व ग्रहांची साथ विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी नाराज नाही करणार यावेळेला। म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असतील आणि वास्तूला वास्तुशास्त्राप्रमाणे घडवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतरच आपली अपॉइंटमेंट बुक करा। हे मार्गदर्शन कुंडली आणि वास्तू फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163, जो थंबनेलवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच। शेअर मार्केटचा विचार केला तर या महिन्यात बँकिंग, फार्मा, केमिकल, FMCG, IT, ऑटो, इन्फ्रा असे बरेचसे सेक्टर जे आहेत ते फायद्याचे राहतील, तेव्हा अवश्य लक्ष द्या या सगळ्या सेक्टरकडे। तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना सावधानता ठेवण्याचा सल्ला देत आहे, त्यामुळे इंट्राडे करणाऱ्या मंडळीने सावधानता आणि अभ्यास करून ट्रेडिंग करायचं आहे। मंडळी, ही होती महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची परिस्थिती, स्थिती आणि परिणाम आपल्यासाठी। आपण मासिक राशी भविष्य अभ्यासतोय, अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं असतं, कारण चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत, एका घरातून दुसऱ्या घरात 2.25 दिवसांनी राशी बदलत असतो आणि त्यामुळे ह्या 30 ते 31 दिवसात महिन्यात तो सगळ्या घरातून फिरत असतो। 6वं 8वं घर, 12वं घर, 6वं 8वं आणि 12व्या घरातून जेव्हा तो प्रवेश करतो त्यावेळेला आपल्याला मात्र काळजी घ्यायची असते आरोग्याची आणि आपल्या कार्याची। तर या महिन्यातलं आपल्या राशीला असणारे हे 6वं 8वं 12वं चंद्राचं गोचर भ्रमण राहणार आहे 11, 12, 13, 16, 17, 24, 25 या तारखांना। त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे व्यवहार करत असाल तर प्रचंड सावधानता ठेवा, आरोग्य सांभाळा आणि मानसिक शांतता जपा। चंद्राचं शुभ भ्रमण मात्र या महिन्यात आपल्या राशीसाठी असणार आहे 1 ते 10, 14, 15, 18 ते 23 आणि 26 ते 31 या तारखांना। त्यामुळे काही मौल्यवान वस्तूंची, महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी विक्री करणं अवश्य आजच्या तारखांचा वापर करू शकता। या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी मंगळ ग्रहाचा मंत्रपाठ करायचा आहे। ओम भौमाय नमः 1 माळ अवश्य करा। तर संकष्टनाशक गणपती स्तोत्राचं पठण जितकं जास्तीत जास्त रोज करता येईल तितकं अवश्य करा। तर ही होती आपल्या सिंह राशीची ऑक्टोबर महिन्यातली माहिती। कशी वाटली अवश्य कळवा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाईक आणि शेअर करायला विसरू नका। म्हणजे आपले ज्योतिष कट्टा वतीने आपण नेहमी जाहिरात करत होती, म्हणजे 2 पुस्तकं। त्यापैकी पहिलं पुस्तक म्हणजे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी। भारतात आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक मागवू शकता। त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून अवश्य ऑर्डर बुक करू शकता। मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र,
तर आपल्या विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती, एकाग्रता, ग्रास्पिंग पॉवर वाढवण्याकरता गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, सरस्वती यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, सुदर्शन यंत्र ही सुद्धा मागवायची असतील तर व्हॉट्सअप करून आधी अवश्य माहिती घ्या, त्यानंतरच आपली ऑर्डर बुक करा. मंडळी, आपल्या वास्तूतलं चैतन्य वाढवण्याकरता रोज वास्तूमध्ये धूप दीप आपण करत असतोच. यालाच म्हणतात अग्नी दर्शन किंवा अग्निस्नान. तर असं हे अग्निस्नान आपल्याला वास्तूमध्ये करण्यासाठी किंवा आपल्या वास्तूमध्ये अग्नी हा पवित्र अग्नी फिरवण्यासाठी हे सुंदर भांडं आम्ही तयार केलेलं आहे. अत्यंत सुंदर असं पितळेचं भांडं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या 2 वाट्या ह्या तांब्याच्या लावलेल्या आहेत, कॉपर. एकामध्ये भीमसेनी कापूर, त्यामध्ये एक लवंग आणि दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाची वात, असे 2 अग्नी प्रज्वलित करून घंटा वाजवत आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने आपण हा अग्नी फिरवायचा असतो, ज्यामुळे वास्तूतलं शुभ ऊर्जा आणि चैतन्य वाढायला मदत होतं. त्यामुळे आपण कुठल्याही मंत्राचा जप करू शकता. सर्व मंगल मांगल्यसारखा जप, ओम नमः शिवाय, किंवा आपल्या कुलदेवतेचा, कुलस्वामिनीचा, किंवा अत्यंत सुंदर असा ओम शांती शांती शांती, कुठल्याही मंत्राचा जप करत हे अग्नी प्रदर्शन करण्यासाठी अतिशय सुंदर भांडं आपल्याला सुद्धा मागवायचं असेल तर याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आणि भारतात कुठे असाल आपण ऑर्डर देऊ शकता. तर म्हणजे असा हा आजचा सिंह राशीचा ऑक्टोबर महिन्यातला प्रवास कसा वाटला. हा महिना आपल्याला सुख समृद्धीचा, यशाचा, भाग्याचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये आपण भेटूया सिंह राशीनंतर येणारी बुध ग्रहाची कन्या राशी ऑक्टोबर महिन्यासाठी काय बरं सांगते आहे राशी भविष्य. पाहायला विसरू नका. कळावे लोभ असावा. धन्यवाद.